नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी शिक्षकांना द्यावीच लागणार आहे का? टीईटी पात्र व्हावंच लागणार आहे का? पदोन्नतीसाठी टीईटी लागणारच का? याबद्दल एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतोय. शिक्षकांबद्दल मला खूप मोठा आदर आहेच. सो विद्यार्थी मित्रांनो, फक्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक दाखवणार आहे की शिक्षकांची मागणी काय आहे. त्यानंतर RT 2010 जो लागू झाला, RT 2009 तसा लागू झाला 2010 1 एप्रिल 2010ला, तो नियम काय सांगतो आणि कोर्टाचा आदेश काय आहे या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण लेटर आपल्या हाती लागलेलं आहे, जे की विधान परिषद सदस्यांनी पाठवलेलं लेटर आहे. त्यांचं लेटर मी तुम्हाला दाखवतो. त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे सांगतो. त्या मुद्द्यांमध्ये RTचा उल्लेख केला त्यांनी, RTच्या नियमानुसार काय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार काय आहे आणि त्यानुसार मग शिक्षकांची मागणी काय आहे आणि काय शिक्षण विभागाने द्यायला पाहिजे शिक्षकांसाठी ते पण यामध्ये मेन्शन केलंय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची पूर्ण टीम करत असते. सो आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की बोला, तुम्ही माफ पण करा, मोठ्या मनाने माफ करा, पण आम्ही जे तुम्हाला सांगतो ती फक्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. सो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, माझ्या मोठ्या भावासारखे आहात तुम्ही, कोणी माझ्याबरोबरचे आहात, कोणी लहान भावासारखे आहात. सो तुमच्यापर्यंत माहिती देण्याचं काम फक्त आम्ही करत असतो. त्यातनं काही जर आमच्याकडून शब्द कदाचित चुकून गेला असेल तर त्याबद्दल आधीच तुमची माफी मागतो. आणि नक्की मला पण तुम्ही सांगत चला की सर याच्याबद्दलची माहिती तुम्ही चुकलात, हे बरोबर आहे, ते बरोबर आहे, सांगत चला. नक्की मी मोठ्या मनाचा माणूस आहे. तुमची नक्की जे पण सजेशन असेल ते नक्की मी माझ्याकडनं पॉझिटिव्हली घेत जाईल. चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगू इच्छितो, शिक्षकांसाठी फक्त आणि फक्त शिक्षकांसाठी, जे शिक्षक ज्याला म्हणजे आपण फक्त सेवेत रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठीच महाराष्ट्रामधली ही एकमेव बॅच आपण चालू केलेली आहे, ज्या बॅचचं नाव आहे आचार्य बॅच 1.0. आचार्य म्हणजे तुम्हालाच आम्ही म्हणतोय आचार्य, या आचार्यांसाठी चालू केलेली ही बॅच आहे. टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा 2025 नावाने. आता ही बॅच जी आहे ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 दोघं इन्क्लूड असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे काय, महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी बॅच असणार आहे. बघा याच्यापूर्वी सुद्धा टीईटीला जो निकाल लागतो त्यामध्ये इग्नाइट अकॅडमीचा टक्का सर्वात जास्त आहे. तुम्ही कोणत्याही शाळेत जाऊन विचारू शकता, जे आता शिक्षक रुजू झाले असतील त्या शाळेतील नवीन येणाऱ्या शिक्षकांना तुम्ही विचारा की तुम्ही कुठे कोचिंग घेतले, कोणाचं मार्गदर्शन घेतलंय. नक्कीच याचं उत्तर इग्नाइट अकॅडमी असणार आहे. सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी एकमेव बॅच आहे ही. सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी, बाकी विद्यार्थ्यांना इथे अलाउड नाही, बाकी विद्यार्थी इथे एनरोल होऊ शकत नाही. टीईटी परीक्षेचा अनुभव असणारे शिक्षक हे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टू द पॉइंट अनुभवासह ही कोर्सची रचना केली आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला असणार आहे. जो चॅप्टर जे सब्जेक्ट तुमचं शिकून त्याच्यावरती मल्टिपल लेवलला टेस्ट अवेलेबल आहे, त्याचा अनालिसिस पण अवेलेबल आहे, पीपीटी स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे, डेली लेक्चर PDF स्वरूपात अवेलेबल आहे. विशेष म्हणजे तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला फॅमिलीला वेळ द्यायचा आहे, तुम्हाला इतरही कामं असतात, इतर अवांतर कामं पण असतात, हे सगळी लक्षात घेऊन तुमच्यासाठी ही बॅच आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या वेळेनुसार लेक्चर बघता येणार आहे. स्पीडनी बघा, हळू करून बघा, स्लो करून बघा, स्टॉप करून बघा, किती वेळ रिपीट करून बघा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बॅच बघू शकता, रिपीटेड करू शकता. तुमच्यासाठी बनवलेली ही बॅच. लाईव्ह लेक्चर जरी बघता नाही आलं, लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्ड होऊन जातं आणि एकदा जर रेकॉर्ड झालं तुम्ही किती वेळेस त्याला पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही ग्रुपनी जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच डिस्काउंट आमची टीम देईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ह्या नंबरला कॉल करायचा 88 88 99 61 16. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बिफोर दॅट, आज लास्ट डे, इथे मी जरी तुम्हाला 6 टाकलाय पण आज लास्ट डे आहे 8 सप्टेंबर. आज जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर 20% ऑफ तुम्हाला ह्या बॅच वरती असणार आहे. सो लगेच गणपती बाप्पा मोरया म्हणा, बाप्पा नावाचा कोड वापरा आणि आज शेवटच्या दिवशी नक्की याचा फायदा करून घ्या. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. टीईटी कुणासाठी याच्यावरती पाठीमागचा व्हिडिओ मी घेतलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघून घ्या. आणि का बघितला नाही, कारण चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन गेलं नसेल म्हणून त्याची माहिती तुम्हाला मिळाली नसेल. सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेणार आहे. मागे व्हिडिओमध्ये सांगितलं पदोन्नती मिळवण्यासाठी टीईटी लागणार आहे, शिक्षक पद टिकवण्यासाठी टीईटी लागणार आहे. 2 वर्षात टीईटी पास व्हायचं आहे. टीईटी कधीपासून घेण्यात आली, 2010 ला RT लागू झाला आणि मला वाटतं 2013 पासून टीईटी लागू करण्यात झाली. RT कधीपासून लागू झाला, 2010 ला लागू झाल्याचा निकष आहे, पात्रतेच्या बाबत आहे. आणि टीईटी कुणासाठी, 31 मार्च 2015 पर्यंत आधीच शिक्षक या पदावर आहेत. 2015च्या आधी आणि 15 पर्यंत ह्या डेट पर्यंत त्या सगळ्यांनाच टीईटी कंपल्सरी असणार आहे. याचा डिटेल व्हिडिओ पाठीमागे बघून घ्या. आता बघा एक पत्र गेलेलं आहे, कुणाचं आहे, आमदार जमो अभ्यंकर सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांनी
यांच्याकडे हे लेटर गेलंय, एक पत्र गेलंय 2 सप्टेंबर 2025 ला. लेटर कोणाला गेलंय तर लेटर गेलंय माननीय श्री दादाजी भुसे साहेब, मंत्री शालेय शिक्षण क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांना हे लेटर गेलंय. विषय काय लेटरचा तर विषय आहे टीटी अर्हता अप्राप्त शिक्षकांना माननीय पात्र घोषित करण्याबाबत. आता माननीय पात्र काय ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. संदर्भ दिलाय त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 1 सप्टेंबर 2025. आता जो निर्णय झाला कोर्टाचा त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. त्यात त्यांनी सांगितलंय महोदय वरील विषयांवर संदर्भात आपले लक्ष सिव्हिल अपील आणि अन्य प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे वेधण्यात येत आहे. बिगर अल्पसंख्याक म्हणजे अल्पसंख्याक शाळेला अजून हे लागू नाही. बिगर अल्पसंख्याक अनुदानित आणि विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित दोन्ही त्याच्यामध्ये मोडणार आहे. सो या शाळेतील 1 ते 8 वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा संक्षिप्त घोषवारा पुढील प्रमाणे. मग सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय असं त्यांनी आपल्या लेटरमध्ये टाकलेलं, जे की तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं तेच त्यांनी याच्यात सांगितलं. तरी पण मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो की त्यांनी काय म्हटलेलं आहे. त्यांनी कोर्टाचा आदेश हा 3 मुद्द्यामध्ये इथे एक्सप्लेन केला बघा. 3 मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी सांगितलाय, पहिला मुद्दा जो आहे त्यांनी सांगितलाय परिच्छेद 214 नुसार म्हणजे तो जो कोर्टाचा निर्णय आहे त्यामध्ये 214 नंबरचा परिच्छेद आहे. त्यात त्यांनी सांगितलंय बालकांचा मोफत शिक्षण सक्तीच्या शिक्षणावरील अधिकार म्हणजेच आरटी अधिनियम 2009 मधील कलम 2N मध्ये नमूद केलेल्या सर्व प्रकारच्या बिगर अल्पसंख्याक शाळांतील. आता हे त्यांनी काय सांगितलंय आरटी मध्ये काय म्हटलेलं ते त्यांनी इथे सांगितलंय बघा. आरटी मध्ये काय म्हटलंय त्याचा उल्लेख कोर्टाने केलाय या परिच्छेदेमध्ये आणि तो नियम त्यांनी सांगितला. कलम बघा 2009चा आरटी कलम आहे, कलम 2N मधला मुद्दा सांगितला बिगर अल्पसंख्याक शाळांतील सर्व शिक्षकांना सेवा सातत्य टिकवून ठेवण्यासाठी म्हणजे शिक्षक ह्या पदावर राहण्यासाठी टीईटी परीक्षा संपादित करणे आवश्यक आहे. हा पहिला मुद्दा. कोर्टाचा पण आदेश सांगितलाय आणि आरटीचा नियम पण त्यांनी सांगितलाय. आरटीचा नियम कलम 2N दिलेला त्यांनी, बरोबर. हा पहिला मुद्दा. दुसरा परिच्छेद 216 आता 14 झाला 16 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राज्यघटनेतील कलम 142 बघा इथे 142 सांगितलाय. तो कलम काय सांगतोय विशेषाधिकाराचा वापर करून ज्या शिक्षकांची 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीची सेवा शिल्लक आहे त्यांना टीईटी पात्रता संपादित करण्याच्या अटीतून वगळण्यात आले आहे. तथापि अशा शिक्षकांना पदोन्नती हवी असल्यास त्यांनी टीईटी पात्रता प्राप्त असणे आवश्यक आहे. बघा हाच मुद्दा मी पाठीमागच्या व्हिडिओत सांगितला पण काहींनी मला सांगितलं सर तुम्ही आरटीचा नियम वाचून बघा, नीट वाचा, आरटी वाचा वगैरे सांगितलं होतं. हरकत नाही, त्यांनीच वाचलं नसेल कदाचित, पण यात त्यांनी आता क्लिअर कट सांगितलेलं आहे. कलम पण दिला. आता मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी आरटीच दाखवतो डायरेक्ट. आरटी 2009 दाखवतो तुमच्या समोर. आता नाही पुढच्या व्हिडिओत दाखवतो मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. बघा मी पण हे पॉझिटिव्ह घेतलंय. तुम्ही मला सांगितलं होतं सर तुम्ही वाचा, एकदा वाचा, वाचलं पूर्ण मी. आरटी पण तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. सो यात काय सांगितलं लक्षात त्यांनी कलम सांगितलाय राज्यघटनेतला कलम आहे त्यात सांगितलंय विशेष अधिकार वापरून शिक्षकांना 5 वर्षापेक्षा ज्यांची सर्व्हिस कमी आहे त्यांना नाही पात्र संदर्भात नियम, पण त्यांना पदोन्नती घ्यायची असेल तर त्यांना टीईटी व्हावं लागेल पास. आता का एखादा म्हणू शकतो सर 5 वर्ष बाकी जाऊ द्या काय टीईटीचा अभ्यास करत नाही मी निवृत्त होऊन जातो, पण पदोन्नती मिळत असेल तर तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्हाला जे निवृत्ती वेतन मिळणार आहे सुद्धा जास्त मिळणार आहे की नाही. सो त्यासाठी राहिलेल्या 5 वर्षात तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की तुम्ही इथे अभ्यास करून टीईटी पास झालात तर फायदा होणारच आहे. लक्षात घ्या. मी थोडंसं स्माइल करत असतो याचा अर्थ असा नाही की तुमच्या याच्यावरती हसतो असा अर्थ लावून घेऊ नका. लक्षात घ्या. बरोबर. पुढे काय असेल हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा काय परिच्छेद 217 नुसार बघा 217 नुसार काय सांगितलंय ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा अधिक शिल्लक आहे त्यांना सेवेत कायम राहण्याकरता 2 वर्षाची आत टीईटी पात्रता मिळवणे आवश्यक राहील. दिलेल्या कालावधीत जे शिक्षक टीईटी पात्रता मिळवणार नाहीत त्यांना सेवेला मुकावे लागेल, तथापि त्यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळतील. हाच मुद्दा मी पाठीमागच्या व्हिडिओत पण सांगितलेला आहे. तो व्हिडिओ जवळपास 1,00,000+ विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षकांनी बघितला असावा. बघून घ्या, तुम्ही पण बघून घ्या. आता हे 3 नियम तुमच्या लक्षात आले असेल. पहिला नियम सांगतो तुम्हाला टीईटी कंपल्सरी असणार आहे. दुसरा नियम तुम्हाला सांगतो 5 वर्षापेक्षा कमी तुमचं जर निवृत्तीचं वय असेल तर तुम्हाला गरज नाहीये, पण पदोन्नतीला तुम्हाला टीईटी क्वालिफाय व्हावं लागेल. आणि तिसरा मुद्दा सांगतो की तुम्हाला सगळ्यांनाच टीईटी कंपल्सरी आहे 2 वर्षात कंप्लीट करायचं, अन्यथा तुम्हाला इथे राजीनामा द्यावा लागेल किंवा सेवानिवृत्ती घ्यावी लागेल. आता यासाठी मागणी काय आहे महत्वाचे 3 मुद्दे. मागणीचे 3 मुद्दे आहे. त्यात काय सांगितलं त्यांनी बघा. त्यांनी प्रस्तावना काय दिली आहे वरील आदेशाचे अनुपालन करताना राज्यातील सुमारे 70 ते 75% शिक्षकांना जवळपास 6 लाखापर्यंत शिक्षक आहे. किती 6 लाखापर्यंत शिक्षक आहे. 70 ते 75% शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा त्याकरिता करावी लागणारी तयारी टीईटी अभ्यासक्रमाची अनभिज्ञता
नंबर 3, केवळ पाठ्यपुस्तके तसेच संदर्भ ग्रंथांच्या अध्ययनाची सवय आणि अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन आदी शैक्षणिक आणि अशैक्षणिक कार्याचा अधिभार. बघा, हे काम भरपूर शिक्षकांकडे 100% मान्य, सगळ्यांनाच मान्य. अधिभार याचा विचार करता व्यवसाय पूर्व परीक्षेमध्ये म्हणजेच टीईटी मध्ये यशापेक्षा अपयशाचीच असलेली शक्यता विचारात घेऊन खालीलप्रमाणे विनंती करण्यात येते. साहजिक 3.5% फ्रेशर विद्यार्थी तयारी करतात, 3.5% फक्त विद्यार्थी क्वालिफाईड होतात. आता शिक्षकांना शिकवायचं पण आहे, त्यांची टाचन नोंदणी करायची आहे, रेकॉर्ड बनवायचे आहे, परत इतर काम तर वेगळेच आहे. जनगणना आली, ही स्कीम आली, ती स्कीम आली, ते वेगळी कामं आहेत. प्लस त्यांचं कुटुंब आहे, घराची फॅमिली आहे, मुलांना वेळ द्यायचा आहे, त्यांचं शिक्षण बघायचं आहे, आईवडिलांचं काय असेल, आजारपण असेल वर ते बघायचं आहे. बरं, ते दुसऱ्या जिल्ह्यात असतात, आपला जिल्हा सोडून आपलं गाव सोडून हे सगळं बघून आता परत अभ्यास करायचा आहे. या सगळ्यांना वेळ मिळणार आहे का त्यांना? मग त्यात अभ्यास करायचा आहे. मग हे जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे तर मागणी अशी आहे की आम्हाला हे करून द्या. कोणाला सांगतोय आपण? शिक्षण मंत्रणा. काय सांगतोय? पहिला मुद्दा बघा, मागणी काय. पहिला मुद्दा आहे, आदेशाचे पालन करिता शिक्षक टीईटी परीक्षेची तयारी करतील आणि 2 वर्षात सदरच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतील. हरकत नाही, कोर्टाने सांगितलंय शिक्षक आहे सज्ज, शिक्षक हाडाचे शिक्षक आहे, ते करतील तयारी, 100% करतील, पण त्यांना वेळ तर पाहिजे ना. मग मागणी काय आहे? तथापि अशा तयारी करिता शिक्षकांना वेळ मिळावा यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक म्हणतच नाही, शिकवायचं सोडणार नाही, ते हाडाचे शिक्षक आहे, शिकवतीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काम आहेत, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, घरोघरी जा, मुलांचा शोध घ्या, मुलांची नोंद करा, जन्म नोंद करा, जनगणना करा, बाकी टाच नोंदणी करा, लिहित बसा, लिपिकची कामं करा, शिपाईची कामं करा, ही कामं जी आहेत ना, अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे. परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक शिक्षकास 6 महिन्याची किमान विशेष रजा मंजूर करावी. याशिवाय अतिरिक्त रजेची गरज निर्माण झाल्यास त्यांच्या खाती असलेली रजा त्यांना सहजतेने मंजूर केल्या जाईल अशी व्यवस्था करावी. द्या 6 महिने सुट्टी शिक्षकांना, करू अभ्यास आणि हो टीईटी पास, काही हरकत नाही. पण तुम्ही जर आम्हाला आमच्या कामात, आमचे जे मुख्य काम आहे ते आम्ही करतो, त्याच्या व्यतिरिक्त कामात जर अडकून टाकलं तर आम्हाला वेळ कधी मिळणार आहे? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी घरी येईपर्यंत आम्हाला कामच लागतात. म्हणजे शाळेत सोडा, घरी आल्यावर काम असतात, घरी आल्यावर कामं करणारे शिक्षक आहेत, खरंच प्रामाणिकपणे करणारे शिक्षक आहे. मग त्यांना वेळ मिळतोच कुठे आहे? मग आम्हाला वेळ द्या, आम्ही करतो तयारी. दुसरी मागणी काय आहे? 2 वर्षातून 3 वेळा टीईटी घ्या. तुम्ही 2 वेळा घेता म्हणताय, पण 2 वेळा पण कुठे घेताय? मग कसं शक्य आहे? आम्हाला ह्या सगळ्यातनं दररोज आम्ही वेळ जरी काढला, हार्डली 1-2 तास आम्हाला वेळ मिळेल. हार्डली 1-2 तासात आमचा मिनिमम अभ्यास होईल, मॅक्सिमम होणारच नाही, मिनिमम होईल. त्यासाठी वर्षात 3दा टीईटी घ्या तुमची. 2 तास घेणार असेल तर आम्हाला वेळ कमी मिळतो. प्रत्येक दिवसाला आम्हाला 2 तास पकडा. हॉलिडे आले तर ते हॉलिडे पकडले थोडे जास्तीचे आहेत, ते पकडा. पण त्यानुसार जर बघितलं तर तुम्हाला फार कमी वेळ मिळतो. मग आम्हाला टीईटी वर्षातनं 3दा घ्या असा आदेश तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संचालक यांना द्या. तिसरी मागणी, परिपूर्ण प्रयत्नांनी 2 वर्षात टीईटी पात्रता संपादित करण्यामध्ये अपयश आल्यास, अपयश काय येणार? आम्हाला वेळ नाही शिक्षकांना म्हणून अपयश येऊ शकतं. आल्यास 2 वर्षानंतर माननीय पात्र, टीईटी डीम्ड क्वालिफाईड म्हणतो आपण त्याला, त्यांना माननीय पात्र समजून व त्यांचे सेवा सातत्य अबाधित ठेवण्याची कार्यवाही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून करावी. तुम्ही लगेच असं काय म्हणूया आपण त्याला भीती घालून देऊ नका की 2 वर्षात नाही झाला तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, तुम्हाला निवृत्ती घ्यावा लागेल. ही भीती आम्हाला देऊ नका. आम्हाला माननीय पात्र ठेवा, आम्हाला परत संधी द्या, माननीय पात्र ठेवा आणि या संदर्भात कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन योग्य तो निर्णय तुम्ही घ्या. अशी 3 मागण्या प्रमुख केलेल्या आहे. नम्र विनंती की स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळा आणि विनाअनुदानित शाळांतील अंदाजे सुमारे 6 लाख शिक्षकांच्या सेवा सातत्याचा प्रश्न असल्यामुळे वर नमूद केलेली व्यवस्था आश्वस्त करून शिक्षकांना कृपया दिलासा द्यावा अशी मागणी अभ्यंकर साहेबांनी केलेली आहे. ही मागणी खरं म्हणजे तुमच्या आमच्या प्रतिनिधित्व स्वरूपात ही मागणी गेलेली आहे आणि खूप चांगली मागणी आहे. सो मी तर म्हणेल 6 महिने या विद्यार्थ्यांना, या शिक्षकांना 12 महिने त्यांना सुट्टी द्यायला पाहिजे. का? कारण टीईटीचा तुम्ही रिझल्ट बघा ना, 3.5% विद्यार्थी क्वालिफाईड होतात, फक्त 3.5%. म्हणजे 100 विद्यार्थी बसले, 4च विद्यार्थी पास होऊ शकतात. एवढी काठिण्य पातळी टीईटीची आहे. एवढी काठिण्य पातळी फ्रेशर विद्यार्थ्यांना, ज्यांना 12-12 तास वेळ अभ्यास करायला, त्यांना जर ते होता येत नाहीये तर यांना दिवसातनं 1-2 तास मिळणार. त्यात कसं होणार शक्य? अपयशाची भीती आम्हाला प्रचंड असणार शिक्षक लोकांना. सो मागणी की तुम्ही 12 महिने द्या सुट्टी त्यांना.
द्या सुट्टी, मग आम्ही करतो तयारी. पण तुम्ही जर कामं सगळं करायला लावताय, बरं शिक्षणाचं काम आहे ते आम्ही करतो, हवं तर शिकवायचं काम आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार आणि शिक्षक हाडाचे शिक्षक आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार, आम्ही शिकवतो, पण शिकवण्या पलीकडे जी जबाबदारी ना वेगवेगळी अवांतर तेच कामं जास्त ते बंद करा. मग बघा शिक्षक कसे तुम्हाला या येणाऱ्या पहिल्याच टीईटी मध्ये क्वालिफाईड होऊन दाखवतात. तो हे सगळे मुद्दे लक्षात घेता माझी आमच्या सगळ्या शिक्षक मित्रांकडून, मोठ्या भावांकडून, लहान भावांकडून, बरोबरच्या भावांकडून, सगळ्यांकडून या शिक्षण मंडळाला, माननीय मंत्री दादाभाऊ साहेबांना पण विनंती आहे की याचा नक्की विचार करावा. आणि ही मागणी जी आहे ही खूप चांगली मागणी. इग्नाइट अकॅडमी पूर्ण याला सपोर्ट करते, पूर्ण शिक्षकांच्या बाजूने आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ, या प्रकारची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्या संघटनाचे शिक्षक संघटना त्या ग्रुपमध्ये टाका, त्यांना पण सांगा की अशा प्रकारे मागणी सगळ्यांनी उचलून धरली पाहिजे. नक्कीच सरकारने याचा विचार करायला पाहिजे. 6 लाख शिक्षक हे कमी नाहीये. 6 लाख शिक्षक एकत्र आले तर ही मागणी प्रचंड जोर धरू शकते, आणि जोर धरू शकते तर याला तुम्हाला ऍटलिस्ट याच्यामध्ये काहीतरी बदल नक्की होऊ शकतो. तुम्हाला करायचं असेल टीईटी पात्रता तर त्याला काहीतरी ऑप्शन अजून काढू शकतात तुम्ही. काय ऑप्शन आहे पुढचा व्हिडिओ मी घेणार सेपरेट, त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. तुमचे मात्र काय ऑप्शन आवश्यक शकतात ते मला कमेंटमध्ये टाका. हे कमेंटचे तुमचे ऑप्शन वाचून पुढचा व्हिडिओ पण मी घेणार आहे. तो व्हिडिओ उद्या मी तुम्हाला घेतो, प्रॉपर अनालिसिस करून व्हिडिओ घेतलेला आहे. तो पण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की शिक्षकांबद्दल हा जो निर्णय आहे याच्यात काय बदल होण्याची शक्यता आहे. सो उद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला घेणार आहे. पण ही मागणी खूप चांगली आहे. माननीय अभ्यंकर साहेबांचे आभार, त्यांनी या शिक्षकांसाठी, आमच्यासाठी ही मागणी केलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, याच्या पलीकडे तुम्हाला मी सांगू, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहेच. यात बदल होईल ना होईल आपण माहिती, रिव्ह्यू याचिका पण टाकलेली आहे, त्याचा पण निर्णय येईल, काय येईल तो आपण बघूया पुढे. पण सध्या जर तुमच्या हातात, जर तुम्हाला वाटत असेल की अभ्यास करायला सुरुवात करावी तर नक्की करा, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि आरटी मध्ये पण 2009च्या सांगितलेलं आहे की पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे. सो याच्यावरती सवलत अजून द्यावी ही मागणी रास्त आहे. पण डायरेक्ट याचा आक्षेप नकोच असं म्हणणं कितपत योग्य राहील, कारण हा कोर्टाचा निकाल आहे. याच्यावरती आमचे वकील साहेब आहे, तज्ज्ञ वकील साहेब याच्यावर सुद्धा बोलणार आहे. एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला देणार आहोत. सो तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला नक्की टाका. आणि ज्यांना ज्यांना वाटतंय की आम्हाला तयारी सुरुवात करायची सर, काही हरकत नाही. आचार्य बॅच 1.0 तुमच्यासाठीच आहे. फक्त सेवेत रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी, बाकी कोणाला इथे ऍडमिशन मिळणार नाहीये. हे सगळे फीचर्स या बॅचमध्ये, पेपर 1 पेपर 2 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, तुमच्या वेळेनुसार तुम्ही बॅच बघू शकता, कधी बघा तुमच्या वेळेनुसार. त्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आमच्या टीमला कॉल करू शकता. आणि आज शेवटचा दिवस आहे, तुम्हाला 20% ऑफ पण या बॅचवर आहे. कुपन कोड वापरायचं बाप्पा नावाचं. ही बॅच घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 8888 25 117 ह्या नंबरला नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये, सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, आणि हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढची महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. सो तुर्तास थांबतो. धन्यवाद.